नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अजून एका व्हिडिओमध्ये. आज आहे ना मी मेशोवरून अगदी 10,000ची ज्वेलरी घेतलेली आहे आणि तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा मी लुक क्रिएट केला होता मृणाल ठाकूरचा आणि त्याच लुकवरती मी सगळी ज्वेलरी तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे ज्वेलरीचा ट्राय ऑन हॉल होणार आहे. सो आपण वन बाय वन बघूयात. सगळ्यात पहिलं तर तुम्ही हे चोकर बघून घ्या. खूप सुंदर याची क्वालिटी आहे आणि प्राइस सुद्धा तेवढीच कमी आहे. म्हणजे लिटरली एवढ्या कमी किमतीमध्ये मला हे चोकर भेटेल याचं एक्सपेक्टेशन सुद्धा नव्हतं. मी तुळशीबागेत आहेत ना खूप वेळा ज्वेलरी घ्यायला जाते, पण तिथे सुद्धा खूप जास्त महाग ज्वेलरी भेटते आणि इथे मला खरंच खूप स्वस्तात ज्वेलरी भेटलेली आहे. आणि या चोकरची क्वालिटी आहे ना ती खरंच खूप सुंदर आहे. याच्यावरची कानातले सुद्धा येणार आहेत आणि घातल्यावरती सुद्धा तुम्ही बघतच आहात किती सुंदर दिसत आहे. आता नेक्स्ट अजून आपल्याकडे बरेच पार्सल ओपन करायचे आहे, त्याच्यामुळे आपण वन बाय वन सगळे ओपन करून बघणारच आहोत. नेक्स्ट हे चोकर होतं ऍक्च्युली छान असं महाराष्ट्रीयन आपल्याच्या काठपदराच्या वगैरे साड्या असतात ना, जसं की आता मकर संक्रांत येते किंवा लगन सराई आहे किंवा नॉर्मली पण तुम्हाला कोणाचं लग्न अटेंड करायचं आहे, फंक्शन मध्ये कुठल्या पण जायचं आहे ना, असे छोटे छोटे चोकर असतात ना ते खरंच खूप सुंदर दिसतात. आणि या चोकरची क्वालिटी आहे ना, जे 1 ग्रॅम जे दागिने असतात ना त्याला टक्कर देईल या पद्धतीने याची क्वालिटी होते. आणि ह्याच्यावरती कानातले आहेत ना ते फुल पॅटर्न मध्ये आहेत, ते सुद्धा खूप सुंदर होते. आता अजून पण आपल्याकडे खूप पार्सल ओपन करायचे राहिलेले आहेत. पुढे आपल्याकडे नेक्स्ट अजून एक छान असं छोटंसं चोकर आहे आणि हे तर माझं फेवरेट आहे. आणि हे मला मेशोवरती खरंच खूप स्वस्त भेटलेलं आहे. मी तुळशीबागेत घ्यायला गेलेले होते ना, हे मला 200 रुपयाला भेटलेलं होतं आणि मेशोवरती मला खूप स्वस्त भेटलेलं आहे. याच्यात मी 2 व्हेरियंट मागवलेले आहेत. एक हे आहे आणि पुढे एक तुम्हाला बघायलाच भेटेल थोडंसं मोठं आहे. म्हणजे याच्या 2 व्हरायटी आहे, एक छोटा आणि एक मोठा. सो तुम्हाला जे आवडेल ना, जास्त नाजूक आवडेल तर तुम्ही नाजूक घेऊ शकता आणि मोठं आवडेल तर मोठं घेऊ शकता. आता नेक्स्ट आपल्याकडे ठुशी आहे. आता आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा हॉल बघत आहे आणि त्याच्यात ठुशी नाही असं कसं होणार ना. ह्या 2 ठुशी ऑर्डर केलेल्या होत्या मी, ज्या नाजूक होत्या. ह्याच्यातली पहिली आहे ना ती बघा, त्याला छान असं एकच गुणा आहे खाली किंवा मणी असं म्हणू शकता. आणि दुसरी जी आहे ना त्याला जास्त अशी डिझाईन आहे साईडने. सो दोन्ही ठुशी आहेत ना अगदी 100 रुपयाला मला भेटलेले आहेत. म्हणजे किंमत आहे ना याची कमी आहे आणि प्राइस आहे ना खरंच खूप सुंदर आहे. आणि घातल्यावरती तुम्ही बघा कसल्या भारी दिसत आहेत, म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन लुक वरती. आणि मी तुम्हाला खरं सांगेल, आत्ताच तुळशीबागेतून ठुशी घेऊन आलेले, माझा ब्लॉग तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामवरती वगैरे अपलोड केलेला आहे मी. मला खूप महाग भेटलेले आहे. आता ठुशी झाल्यानंतर कोल्हापुरी साज कसा राहील बरं. आता कोल्हापुरी साज आहे ना ते खरंच खूप छान क्वालिटीचे भेटलेले आहेत मेशोवरती. तर मी 2 मागवलेले होते कोल्हापुरी साज, एक सिल्वरमध्ये आणि एक गोल्डमध्ये. तर हा गोल्डवाला होता ना त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. मी माझ्या दिराच्या लग्नात घेतलेला होता सेम, मला 500 रुपयाला की 400 रुपयाला भेटलेला होता. पण मेशोवरती मला नक्कीच त्याच्यापेक्षा कमी किमतीत भेटलेला होता. आणि जो नेक्स्ट आहे ना, आता तुम्ही बघू शकता हे मोत्याचं चोकर आहे गळ्यामध्ये घालण्याचं. आणि हे चोकर आहे ना ते खरंच याची क्वालिटी तुम्ही बघत आहात जवळून सुद्धा किती सुंदर दिसत आहे आणि प्राइस खूप कमी आहे. लास्ट टाइम सुद्धा एक मी तुमच्यासोबत मोत्याचं चोकर शेअर केलेलं होतं आणि तुम्हाला ते खूप आवडलेलं होतं. सो तुम्ही हे काठपदराच्या किंवा डिझायनर दोन्ही पण साड्यांवरती घालू शकता, इवन ड्रेसवरती सुद्धा स्टाईल करू शकता. म्हणजे बऱ्याच आउटफिटवरती जाणार हे एकच चोकर आहे. याच्यावरती तुम्हाला कानातले सुद्धा येणार आहेत आणि तुम्ही बघत आहात मी साडीवरती घातलेलं आहे तर किती सुंदर दिसत आहे. आता पुढे तुम्हाला ही जी छोटीशी क्लिप दिसली ना, तर त्याच्यामध्ये खूप छान अशी मी अजून एक ठुशी मागवलेली होती आणि मी त्याला कोल्हापुरी साज आहे ना आपला गोल्डवाला त्याच्यासोबत स्टाईल केलेला आहे. एकदम कसं असं घरंदाज दिसत आहे घातल्यावर, ते एकदम ठसठशीत असे दागिने दिसत आहेत ना. सो लग्नामध्ये हा एक खूप असा हेवी किंवा आता मकर संक्रांतीला सुद्धा जर तुम्हाला खूप असा हेवी लुक करायला आवडत असेल ना, तर ही ठुशी ना परफेक्ट आहे. दुसऱ्या कुठल्या पण चोकरला मागे टाकणारी ही ठुशी आहे आणि अफोर्डेबल तर अर्थातच खूप अफोर्डेबल आहे. सो हे जो पेअर करून घातलं ना कोल्हापुरी साज आणि ही ठुशी खूप सुंदर दिसत आहे. आता नेक्स्ट माझा फेवरेट आहे तो म्हणजे सिल्वरवाला कोल्हापुरी साज. आपण गोल्डवाला तर बघितलंच आहे आणि सिल्वरवाला तर त्याच्यापेक्षाही सुंदर क्वालिटीमध्ये भेटलेला आहे. याची क्वालिटीने ना खरंच मी ना खूप जास्त इम्प्रेस झालेली आहे, कारण की याची क्वालिटी मी स्वतः एक्सपेक्ट केली नव्हती, त्याच्यापेक्षा सुंदर आलेली आहे. आणि घातल्यावरती बघतच आहात तुम्ही किती छान दिसत आहे. ॲक्च्युली हा सगळा मी गोल्ड ज्वेलरी मागवलेली आहे, पण जर ही तुम्ही फक्त वेगळ्या पद्धतीने स्टाईल केली ना खूप सुंदर दिसणार आहे. जसं की ब्लॅक कलरची साडी आता मकर संक्रांतीला तुम्हाला घालायची आहे, तर त्याच्यावरती हा कोल्हापुरी साज परफेक्ट जाणार आहे. आता पुढे सुद्धा अजून बरेच पार्सल राहिलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात बोर होणार नाही, कारण की खूप सारी ज्वेलरी मी मागवलेली आहे. सो नेक्स्ट आपल्याकडे अजून एक हे मोत्याचं चोकर आहे आणि यू डोंट बिलीव्ह मी, मला ना हे फक्त 150 रुपयाला भेटलेलं आहे.
आणि चोकरची क्वालिटी बघा किती छान असं नाजूक काम आहे त्याच्यात, मोत्यांचं सुद्धा आणि गोल्डचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. याच्यावरती कानातले येणार नाहीत, पण चोकर आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही जर लॉंग मंगळसूत्र वगैरे घातलं ना याच्यावरती, जे की आपण पुढे बघणारच आहेत, मंगळसूत्रसुद्धा आहेत या हॉलमध्ये, त्याच्यामुळे स्टे ट्यून. आता पुढे आपण बघूयात नेक्स्ट आपल्याकडे अजून काय काय आहेत. आता नेक्स्ट आपल्याकडे जे आहे ना ते माझं तर फेवरेट आहे, मंगळसूत्रच आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना आता, हे लॉंगवालं मंगळसूत्र घेण्यासाठी लिटरली मी तुळशीबागेच्या ना 2-3 चक्कर काढलेले होते आणि फक्त मंगळसूत्र मला 200 रुपयाला भेटलेलं होतं आणि त्याचीसुद्धा हाईट खूप कमी होती. मी तुम्हाला फोटो दाखवलेला. पण मेशोवरती त्याच्यापेक्षाही कमी किमतीमध्ये मला पूर्ण सेट भेटलेला आहे. मंगळसूत्र, कानातले, त्याच्यावरती बुगड्यासुद्धा भेटलेल्या आहेत आणि नाकामध्ये घालायची ती नथसुद्धा, म्हणजे सगळा सेट तुम्हाला. आणि त्याची क्वालिटी आहे ना खरंच खूप जास्त चांगली आहे. म्हणजे मी एक्सपेक्ट केली नव्हती, त्याच्यापेक्षाही सुंदर क्वालिटी आलेली आहे. आणि उंचीसुद्धा, म्हणजे मंगळसूत्राची लांबीसुद्धा भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे त्यांनी. आता नेक्स्ट मंगळसूत्र जे आहे ना ते स्टोनवालं आहे आणि हे सुद्धा खरंच खूप सुंदर याची क्वालिटी आलेली आहे. याच्यामध्ये अजून एक कलर होता आणि मागचं जे मंगळसूत्र होतं ना मोत्यांचं, त्याच्यामध्ये पण 2 कलर होते, एक रेड आणि ग्रीन. याच्यामध्ये पण सेम स्टोनवाल्या मंगळसूत्रामध्ये पण तुम्हाला अजून कलरमध्ये व्हेरिएशन भेटणार आहे. सो तुम्ही ते चेकआउट करू शकता. सगळ्या प्रोडक्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे तो नक्की चेकआउट करा. आता नेक्स्ट हे सुद्धा एक खूप छान असा सेट होता ॲक्च्युली पूर्ण. याच्यामध्ये तुम्हाला एक छोटंसं मंगळसूत्र, जे की पिकॉक जे खडे आहेत त्याच्यामध्ये खूप छान असे, त्याची लेंथसुद्धा अगदी मापात आहे. तुम्ही बघत हात घातल्यावरती किती सुंदर दिसत आहे. त्याच्यावरती कानातले सुद्धा आहेत आणि छान असं एक लॉंग असं मोत्याचं पिकॉकवालं नेकलेस, असं खूप सुंदर सेट आलेला आहे. त्याचबरोबर कानातले आणि नाकात घालायची नथसुद्धा आलेली आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण सेट आहे ना तो खरंच खूप छान आहे आणि याची क्वालिटीसुद्धा सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. अँड हे सगळे मी गोल्डवाल्या सेक्शनमधून मागवलेले प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. आता काही अंगठ्या बघून घेऊयात. मी अंगठ्यासुद्धा मागवलेल्या होत्या. आपण बऱ्याच वेळा अंगठ्यांकडे निग्लेक्ट करतो, पण तीसुद्धा तुमच्या लुकमध्ये खरंच गरजेची असते. तर सगळ्यात पहिली अंगठी ऑक्सिडाईड मी मागवलेली होती आणि त्याची क्वालिटी आहे ना खरंच खूप सुंदर होती. आता दुसऱ्या ह्या 2 सेम ब्रँडच्या ॲक्च्युली अंगठ्या होत्या, फक्त यांनी थोडंसं मोत्यांमध्ये व्हेरिएशन दिलेलं आहे. एक पूर्ण पांढऱ्या मोत्यांची आहे आणि एक थोडीशी लाल आणि हिरवे मोती मिक्स करून असं आहेत. सो दोन्ही पण खरंच खूप सुंदर आहे आणि प्राईससुद्धा कमी आहे. नेक्स्ट ही पूर्ण गोल्डची तर माझी फेवरेट आहे आणि माझ्या या लुकवरती कम्प्लिटली जात होती, त्याच्यामुळे मला तर खूप जास्त आवडली. आता अजून बरंच काय राहिलेलं आहेत, अंगठ्या आणि नथसुद्धा आहेत पुढे हॉलमध्ये. सो अजून एक ही मोत्यांची अंगठी होती, त्याचीसुद्धा क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. अंगठ्यांमध्ये बरेच व्हेरिएशन मी तुम्हाला दाखवलेले आहेत. सगळ्या प्रोडक्टच्या लिंक ज्या आहेत त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, त्याच्यामुळे चेक करून घ्या. त्याच्यानंतर आता नथ बघूयात आपण. नथमध्ये मी सगळ्या प्रेसवाल्या नथ मागवलेल्या आहेत, कारण की जर कोणी नाक टोचलेलं वगैरे नसेल तर त्यांनासुद्धा घालता येऊ शकतात. सो ही सगळ्यात पहिली जी नथ होती ना ती मी सगळ्यात सुरुवातीपासून घातलेली होती आणि ती खरंच खूप सुंदर दिसत होती. आता दुसऱ्या आहेत ना त्या एका सेटमध्ये तुम्हाला 6 भेटणार आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहेत. सो असा एकंदरीत हॉल व्हिडिओ होता आणि व्हिडिओ बनवून झाला की शेवटी लाईटसुद्धा गेलेली आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूयात मग अजून एका नवीन हॉल व्हिडिओमध्ये. हा ज्वेलरी हॉलला खूप खूप प्रेम द्या. सो मी अजून एखादा ज्वेलरी हॉल बनवेल. बाय.